नमस्कार, स्वागत आहे आपलं मराठी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलवर। राज्यातील रेशन कार्ड धारकांनी ई-केवायसी करण्यासाठी 15 मार्च शेवटची मुदत आहे। सर्व कार्ड धारकांनी ई-केवायसी करण्यासाठी केंद्र सरकारने आता मेरा ई-केवायसी ॲप सुरू केला आहे। हे ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करून उघडल्यावर त्यात कुटुंबातील सदस्यांचे आधार क्रमांक टाकायचे आहे। त्यानंतर OTP येणार आहे। OTP सांगून सबमिट केल्यानंतर ई-केवायसी पूर्ण होणार आहे। तर ही सर्व प्रोसेस आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरवर यायचं आहे। प्ले स्टोअर आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी टाईप करायचं आहे मेरा ई-केवायसी असं सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक ॲप ओपन झालेला असेल मेरा ई-केवायसी, ज्याचं आयकॉन चिन्ह आहे फिंगरप्रिंट सारखं। फिंगरप्रिंट सारखं तुम्हाला आयकॉन दिसतोय, त्या आयकॉन असलेल्या ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे। डाउनलोड केल्यानंतर त्याला तुम्हाला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम तुमचं राज्य निवडायचं आहे। आपलं महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रावर क्लिक करायचं। व्हेरिफिकेशन युअर लोकेशनवर क्लिक करायचं आहे। व्हेरिफिकेशन लोकेशनवर क्लिक केल्यानंतर नेक्स्ट स्टेप असते एंटर आधार नंबर। तुमचा जो आधार नंबर तुम्हाला ई-केवायसी करायचं आहे रेशन कार्डसाठी, तो आधार क्रमांक या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे। आधार क्रमांक टाकल्यानंतर ज्याच्यावर तुम्हाला आधार क्रमांक ज्या मोबाईलला लिंक आहे त्या मोबाईलला OTP येणार आहे। जनरेट OTP केल्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर या आधारला जो मोबाईल लिंक आहे त्या नंबरला तुम्हाला एक OTP येणार आहे। तो OTP या ठिकाणी तुम्हाला फिल करायचा आहे। फिल केल्यानंतर म्हणजे एंटर केल्यानंतर तुम्हाला खाली जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा अत्यंत व्यवस्थित पद्धतीने फिल करायचा आहे, भरायचा आहे। सबमिटवर क्लिक करायचं आहे। सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन विंडो येते। त्या विंडोमध्ये तुम्हाला बेनिफिशरी डिटेल असते। त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचे नाव, स्टेटचं नाव आणि कार्ड नंबर आणि डिस्ट्रिक्ट असतं। त्यानंतर तुम्हाला तिथे ई-केवायसी स्टेटसमध्ये जर ई-केवायसी झालेलं नसेल तर तिथे नो काहीच आलेलं नसतं। तर तुम्हाला फेस ई-केवायसी करायचं असेल तर तिथे यस झालेलं असेल तर, जर नसेल झालेलं तिथे कोणत्याही प्रकारचं चिन्ह येत नाही। जर नसेल आलेलं तर त्या ठिकाणी तुम्ही फेस ई-केवायसीवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर जे काही तुम्हाला माहिती दिलेली ती ॲक्सेप्ट आहे म्हणून तुम्हाला ती ॲक्सेप्ट करायची आहे। ॲक्सेप्ट केल्यानंतर तुमच्या समोर एक विंडो ओपन होते, ज्यामध्ये तुम्हाला एक सर्कल दिसते। त्या सर्कलमध्ये तुम्हाला तुमचा स्वतःचा फेस सेंटर पॉइंटला घ्यायचा आहे आणि जेव्हा जी लाल रंगाची जी तुम्हाला दिसणारी ते लाल सर्कल आहे ते ज्यावेळेस ग्रीन होईल, ग्रीन झाल्यानंतर तुम्हाला तुमचे डोळे काय करायचे आहे, बंद चालू करायचे आहे, म्हणजे ब्लिपिंग करायची आहे। डोळे बंद चालू 2 वेळेस करायचे आहे। व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला सेंटर पॉइंट पकडायचा आहे, त्या सर्कलचा फेस जवळ करायचा आहे आणि आपले डोळे बंद चालू करायचे आहे। ते केल्यानंतर आपला व्हिडिओ, आपलं जे व्हेरिफिकेशन आहे फेस ई-केवायसी ते कंप्लीट होतं। कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला सक्सेस म्हणून मेसेज येतो स्क्रीनवर आणि त्यानंतर तुमची प्रोसेस कंप्लीट होती। आपलं फेस ई-केवायसी झालंय किंवा नाही हे बघण्यासाठी तुम्ही परत त्या ठिकाणी लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ई-केवायसी स्टेटसवर जर यस दिसत असेल तर याचा अर्थ तुमचा फेस ई-केवायसी जी आहे ती झालेली आहे। धन्यवाद।